नमस्कार. सुजाताज हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे कोकम तेल आहे जे नॉर्मल टेम्परेचरला सॉलिड फॉर्ममध्ये येतं. तर याच्या वापराने आपण पायांना ज्या भेगा पडतात किंवा टाच फुटलेली असते ती आपण एका दिवसात बरी करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण घरामध्ये क्रॅक क्रीम बनवणार आहोत आणि एका दिवसामध्ये या ज्या भेगा आहेत त्या पूर्ण भरून येतात. तर हे क्रीम कसं बनवायचं ते आपण बघूयात. ह्याच्यामुळे काही वेळेला टाचातून रक्त येतं, या भेगा दुखू लागतात किंवा ते दिसायलाही खराब दिसतं. त्याच्यामध्ये कपडे अडकतात, खूप ड्राय होते तिथली स्किन आणि आपल्यालाही ते अनइझी वाटतं. तर सगळ्यांना स्मूथ पाय असेच आवडतात. तर रात्री झोपताना त्याला क्रीम लावायचं आहे आणि अंघोळीच्या वेळी सॉफ्ट स्क्रबने आपल्याला पाय घासायचे आहेत. अगदी हार्ड स्क्रब वापरायचा नाही आहे, कारण की मग ते पापुद्रे निघत राहतात. त्यामुळे सॉफ्ट स्क्रबने घासायचं आहे. नेहमी पाय स्वच्छ ठेवायचे आहेत. ज्यांना धुळीची ॲलर्जी आहे ते घरी स्लीपर वापरू शकतात किंवा झोपताना सॉक्स वापरलं तरी चालू शकतं. तर हे क्रीम बनवण्यासाठी 1 पळी खोबरेल तेल घ्यायचं आहे. शुद्ध स्वरूपातलंच हवं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोकम तेल घालायचं आहे. हे कोकम तेल नॉर्मल टेम्परेचरला असं दिसतं आणि याचे खूप फायदे आहेत. हे औषधी आहे, परत अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे तुमच्या पायाच्या भेगामध्ये जर इन्फेक्शन असेल तर तेही कमी होतं. तुमची ड्राय स्किन असेल तर त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. ओठांना लावू शकता. हात पाय फुटले असतील तर लावू शकता तुम्ही. याच्याने स्किन खूप स्मूथ होते आणि छान होते. तर दोन्ही मिक्स करून आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. पाऊण कोकम घेतलेलं आहे आणि 1 पळी तेल घेतलेलं आहे. काही वेळेला या दोघांची शुद्धता खूप महत्त्वाची असते, कारण की जर तेल शुद्ध नसेल तर ते घट्ट होणार नाही किंवा कोकम खराब असेल तरी हे ते व्यवस्थित क्रीम तयार होणार नाही. जर मिश्रण पातळ झालं तर थोडं कोकम ॲड करावं आणि खूप घट्ट झालं तर थोडंसं खोबरेल तेल घालावं. तर हे दोन्ही व्यवस्थित गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला आणि मेल्ट करून घ्यायचं आहे. पूर्ण मेल्ट झाल्यानंतर ते एकजीव होतं व ते आपल्याला एका छोट्याशा बॉटलमध्ये भरून थंड करायला ठेवून द्यायचं आहे. आता थंडी असल्यामुळे हे पटकन थंड होतं आणि थंड झाल्यानंतर त्याचं टेक्स्चर चेक करून तुम्हाला जर काही करेक्शन करायचे असतील तर ते करू शकता तुम्ही. तर हे माझंही थोडं पातळ झालं होतं, त्याच्यामुळं मी परत एकदा कोकम घालून परत मेल्ट करून पुन्हा ह्या बॉटलमध्ये मी ओतून घेतलेलं आहे. आता हे थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे थंड झालेलं आहे तर एकदम छान क्रीमी तयार झालेलं आहे. अगदी सॉफ्ट क्रीमसारखं झालेलं आहे. हे तुम्ही पायाच्या भेगांना लावू शकता किंवा स्किन ड्राय असेल तर वापरू शकता. त्याच्याने स्किन खूप छान होते. एका रात्रीत तुमच्या भेगा भरून येतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. नमस्ते. टेक केअर.